नमस्ते, परत एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर सगळ्यांचे खूप जणांचे कमेंट आले होते की लॉंग लटकन कशा पद्धतीनं करायचा. त्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपले आरी एम्ब्रॉयडरी रिलेटेड व्हिडिओ घेऊन येत असतो, क्लासेस घेऊन येत असतो. तर इथं जी मी निडल घेतलेली आहे ती जरदोजीची बारीक निडल असते ती निडल घेतलेली आहे. कोणतेही बारीक निडल आपल्याला इथं घ्यायची आहे. त्यानंतर थ्रेड जी मी घेतलेली आहे पॉलिस्टर थ्रेड घेतलेली आहे. आपल्याला इथं मी लटकन जे आहे ते कटपाईपनं दाखवत आहे. तुम्ही कोणतेही मटेरियल यूज करू शकता, शुगर बीट्स यूज करू शकता, मोती यूज करू शकता, सल्ली जे पाईप असतात फुल पाईप तेही यूज करू शकता. तर इथं कटपाईप मी घेतलेले आहेत. तर इथं मोजून घ्यायचे आहेत. जेवढे आपल्याला लटकन लॉंग पाहिजे तेवढे आपल्याला इथं मोजून घ्यायचे. तिथं आपण लॉंग लटकन मोठे लटकन करणार आहोत. तर लॉंग लटकन कशा पद्धतीनं करायचे खूप जणांचे कमेंट मला आले होते की प्लीज दाखवा, तो व्हिडिओ बनवा. त्यामुळं मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर इथं मी मोजून घेत आहे कटपाईप. तर इथं 20 घेऊ शकता, 25 घेऊ शकता. इथं मी 25 कटपाईप घेणार आहे. तुम्ही जेवढे आपल्याला पाहिजे असतील तेवढे कटपाईप इथं घ्यायचे आहेत. आणि आपल्याला मी दाखवणार आहे की कशा पद्धतीने एक लॉंग लटकन तुम्ही करू शकता. आणखी ते फिक्स कशा पद्धतीनं करायचं तेही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तसेच जे महत्त्वाचे व्हिडिओ आहेत ते मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत, जाऊन चेक करू शकता. फ्री आरी क्लासचीही प्लेलिस्ट आपल्या चॅनलवरती आहे, तिथंही जाऊन तुम्ही फ्री आरी क्लास अगदी फ्रीमध्ये करू शकता. आणखी सिल्क थ्रेडचीही प्लेलिस्ट आहे, सिल्क थ्रेडचाही जो क्लास आहे तोही फ्रीमध्ये आहे. तर इथं माझे 25 कटपाईप मी जे आहेत ते यामध्ये झालेले आहेत, मोजून तुम्ही घेऊ शकता. याच्यापेक्षा लॉंग जर करायचे असतील तर तुम्हाला त्यामध्ये आणखी जे कटपाईप आहेत ते ॲड करावे लागणार आहेत. तुम्ही 30 घेऊ शकता, 35, 40, 50 जेवढं आपल्याला लॉंग करायचं आहे तेवढं तुम्हाला इथं जास्त जे कटपाईप किंवा शुगर बीट्स आहेत ते घ्यायचे आहेत. त्यानंतर इथं मी क्रिस्टलचा स्टोन घेतलेला आहे. तर ड्रॉपप्रमाणे आपल्याला खाली जे आहे ते क्रिस्टल यायला पाहिजे. तर इथं उलट झालेलं आहे. परत मी हा क्रिस्टल काढणार आहे. ड्रॉपसारखा आपल्याला खाली शेप द्यायचा आहे, त्यामुळं उलट आपल्याला इथं क्रिस्टल जो आहे तो करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. आणि खाली एक छोटासा मणी आपल्याला लावायचा आहे किंवा छोटी कटपाईप लावायची, कारण ते फिक्स व्हावं म्हणून. आता जे आपण करणार आहोत ते तुम्ही अगदी लक्षपूर्वक बघा. तर आपल्याला जो मणी आपण शेवटी टाकलेला आहे तो मणी आपल्याला सोडायचा आहे आणि क्रिस्टलच्या मणीमधून वरती पास करत कटपाईपमधून निडल आपल्याला पास करत वरती न्यायचे. आता 4 कटपाईपमधून पास केलेले आहे. परत दोरा वरती घ्यायचा आहे. परत राहिलेल्या कटपाईपमधून परत 4 मणी किंवा 4 कटपाईप जेवढे निडलमध्ये बसतील तेवढे घ्यायचे आहेत. परत निडल बाहेर काढून घ्यायचे अशा पद्धतीने. परत राहिलेल्या कटपाईपमधून परत जी आपली निडल आहे ती परत जेवढे बसतील कटपाईप तेवढे बसवायचे आहेत. आणखी निडल पास करून त्या मण्यांमधून बाहेर करून घ्यायचे. परत राहिलेल्या कटपाईपमधून जर पूर्ण बसत असतील राहिलेले कटपाईप तर डायरेक्ट निडल जी आहे ती खाली आपल्याला काढून घ्यायची अशा पद्धतीनं. आणि वरून जो दोरा आहे तो खाली आपल्याला हळूहळू सोडायचा आहे दुसऱ्या हाताने. अशा पद्धतीनं आपलं जे लॉंग लटकन आहे ते बनवून तयार झालेलं आहे. आणखी फिक्स करण्यासाठी म्हणून आपल्याला वरती एक एक्स्ट्रा टाका देऊन घ्यायचा आहे, म्हणजे जे लटकन आहे ते लटकन हलणार नाही किंवा सैल पडणार नाही नंतर. आणि आपण जी बॉर्डर करतो आरीवर्कची, जी आपली जरीची बॉर्डर असते किंवा जरीची लाईन असते त्यामधूनच आपल्याला हे लटकन करायचे आहेत, कारण लटकन नंतर सैल पडत नाही. प्लेन जे आपलं फॅब्रिक असते किंवा ब्लाऊजचं आपलं प्लेन काट असते प्लेनवरती आपल्याला करायचं नाही आहे. जी बॉर्डर आहे त्या बॉर्डरच्या आतूनच करायचं आहे. खूप छान असं आपलं इथं लटकन तयार झालेलं आहे. तर ज्यांनी मला कमेंट केलेली होती त्यांनी परत मला कमेंट करायचं की व्हिडिओ कसा वाटला. तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणखी कोणते व्हिडिओ आपल्याला बनवून हवे असतील तर नक्की मला कमेंट करा. अशा पद्धतीचे हे क्रिस्टल स्टोन मी वापरलेले आहे. तुम्ही कोणतंही यूज करू शकता, मोती यूज करू शकता, कोणतंही मटेरियल यूज करू शकता. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन डिझाईन घेऊन. तोपर्यंत नमस्ते.